नैव किंचित करोमि इति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन् अपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. म्हणजे प्रत्येक कर्म करत असताना बारीक बारीक सगळी मी काही करत नाही आता असं तो लक्षात ठेवतो. मी पाहत असता पण नैव किंचित करोमि इति युक्तो मन्येत तत्वविद. तत्वविद जो असतो तो काय करतो, योगी जो असतो, तत्वविद जो असतो तो काय म्हणतो, नैव किंचित करोमि, मी काहीही करत नाही. किंवा पश्यन पाहत असताना, शृण्वन ऐकत असता, स्पृशन स्पर्श करत असता, जिघ्रन म्हणजे खात असताना, अश्नन अश्नन म्हणजे खात असताना, वास घेत असताना, जिघ्रन म्हणजे वास घेत असताना, अश्नन म्हणजे खात असताना, गच्छन म्हणजे चालत असताना, स्वपन म्हणजे झोप घेत असताना आणि श्वसन म्हणजे श्वासोच्छ्वास करत असताना. नंतर प्रलपन बोलत असताना, विसृजन काही देत असताना, काही घेत असताना, गृह्णन उन्मिषण निमिषण डोळ्याची उघडझाप करत असताना, असं हे सगळं करत असताना इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तन्त. कशाची धारणा करतो, इति धारयन. काय धारणा करतो तो, की इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु, इंद्रिय ही इंद्रियांच्या आपापल्या कामामध्ये रत आहेत. इंद्रियांच्या प्रवृत्ती आपल्या आपल्या कामाच्या ठिकाणी असते असं लक्षात आणून मी काही करत नाही असं तो लक्षात ठेवतो. इति मन्येत. इंद्रिय इंद्रियांच्या प्रमाणे व्यवहार करणार. बोलायचं कसं बोलणार, श्वास घ्यायचा घेणार, वास घ्यायचा घेणार, स्पर्श करायचा स्पर्श करणार त्यांना. जे इंद्रियांची क्रिया इंद्रियांच्या ठिकाणी असते आणि इंद्रिय आपापली कर्म करत असतात, त्यांना त्यांचे त्यांचे कर्म कळतात. मला त्याच्यामध्ये गुंतायचं काही कारण नाही असं तो समजतो. हे सगळं इंद्रिय करत असतो, प्रकृती सगळं काम करते. नाहीतरी आपण काम करतो म्हणजे काय करतो, आपली प्रकृतीच काम करते ना, आपण त्याला साक्षी असतो फक्त त्याच्यामध्ये असं तो समजतो. जे काही करत असलं तरी करते पण असं ठेवत नाही त्या ठिकाणी आणि त्यामुळे त्याला ते कर्म लागू पडत नाही, बंधनकारक होत नाही. करताना दिसतो पण त्याला बंधन काही पडत नाही. हे योगी लोक सगळं काम करताना दिसतातच की आपल्याला. हे संन्यासी लोक असतात ते सगळं करत असतात. आपल्यासारखे जेवतात, खातात, हिंडतात, फिरतात, झोप घेतात, बोलतात, प्रवचन करतात, हे करतात. पण एक त्यांच्या अंतरंगामध्ये असं असतं की हे सगळं मी करता नाहीये, हे सगळं प्रकृतीचं काम आहे, मी फक्त याचा साक्षी आहे. म्हणजे माझ्या आत्म्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चाललंय, मी आत्मस्वरूप आहे. अवघड आहे असं करणं, कारण आपण इन्व्हॉल्व्ह होतो त्याशिवाय आपल्या हातून काम होत नाही ना. स्वयंपाकात सुद्धा मन घालावं लागेल, अभ्यासामध्ये मन घालावं लागतं तेव्हा अभ्यास होतो. ऑफिसचं काम करत असताना मन घालावं लागतं तेव्हा ते होतं. पण एक मनामध्ये कुठेतरी अंतरंगामध्ये जाणीव अशी पाहिजे की कर्तृत्व आपल्याकडे घ्यायचं नाही. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा आपलं काम होतं. हे सगळं चालू दे, काय चालायचंय, काय करायचंय, इंद्रिय काय करतात, आपली आपली स्वभाव प्रवृत्ती असते, त्या प्रवृत्तीप्रमाणे जे काही व्हायचं असेल ते केलं जातं आपोआप. ते आपण काही जाणून बुजून करतो असं नाही. आता आपल्याला प्रवचन ऐकायला आवडतं, आपण प्रवचन ऐकायला जातो, आपली प्रवृत्ती आहे कशी. कोणाला सिनेमा बघायला आवडतो ते सिनेमा बघायला जातात, त्यांच्या प्रवृत्तीप्रमाणे ते वागतात. प्रवृत्ती प्रकृतीची असते. सांख्यशास्त्रामध्ये छान सांगितलंय बघा, प्रकृती संबंधी जेव्हा त्यांनी विचार केलाय सांख्यांनी, तेव्हा प्रकृतीचे सगळे विकार सांगितले त्यांनी. हे सगळे कोणाचं कार्य आहे, प्रकृतीचं कार्य आहे. मग सगळे आत्मस्वरूप कसं आहे, म्हणजे ते पुरुष म्हणतात, पुरुष कसा आहे, स्थिर आहे, तो काही करत नाही, अकर्ता आहे, तो नुसता साक्षी असतो. पण प्रकृतीमध्ये सगळे विकार होतात, प्रकृतीमध्ये सगळे बदल होतात, प्रकृतीकडून कार्य केलं जातं.
लहानाचं मूल मोठं होतं, मोठ्याचं तरुण, तरुणाचं प्रौढ, प्रौढाचं वृद्ध होतं. शरीर बदलत जातं, पण शरीरामध्ये असणारा आत्मा आहे तसाच. आणि तो लहानही होत नाही, तो मोठाही होत नाही, तो म्हाताराही होत नाही, तो काय होत नाही. पण त्याच्या अधिष्ठानावर प्रकृतीमध्ये मात्र हे विकार सगळे होत राहतात. तसं प्रकृतीचा स्वाभाविक गुण जो आहे, आता डोळ्यांचं बघणे हा स्वाभाविक गुण आहे. त्यामुळे ते बघतातच. जे काही समोर दिसेल त्यांना ते बघतात. तर पाठीमागे आपल्या काय चाललंय आपल्याला कळत नाही, मग काय मागचं आपल्याला दिसत नाही. प्रकृतीला काही मागणं बघता येत नाही, पुढून बघता येतं. डोळे बघणार, हात स्पर्श वगैरे करणार, देणं घेणं करणार, पाय चालणार, हे सगळी कामं होत राहणार ना. ते काय तुम्ही सगळं आखडून बसून इंद्रिय चालणारच नाही. इंद्रिय चालतील कशी जर त्यांना कामच दिलं नाही अजिबात. त्यांचं कार्य आहे ते, आपोआपच ते कार्य करत असतात. मग आपण काय म्हणतो म्हणजे आपल्या कर्मकांडामध्ये काय म्हणतो, मग कामच करायचंय ना तर नीट शास्त्रशुद्ध काम करा, असं कर्मकांड सांगतं आपल्याला. अंघोळच करायची तुम्हाला तर गंगा यमुनाची अंघोळ करा, नर्मदेची अंघोळ करा. हा ना, शास्त्र सांगतं तुम्ही या पवित्र नद्यांच्या पाण्याची अंघोळ करा. बोलायचं तर सत्य बोला ना. प्रकृती जर करणारच आहे तर मग तिला चांगल्या मार्गाने का वळवू नये, असं कर्मकांड आपल्याला सांगतं. म्हणजे शास्त्रानुसार आचरण करा, शास्त्रानुसार कर्म करा, शास्त्रानुसार सगळं शरीराची प्रकृती जाऊ दे. तुम्ही साक्षी आहात ते ठीक आहे. म्हणजे ती प्रकृती कशी होते, अनुकूल होते या ज्ञानासाठी, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी ही प्रकृती अनुकूल होते. बाकी प्रकृती तर कार्य करणारच आहे. ते तुम्ही किती म्हणलं तरी तुम्ही आवाज ऐकायचे टाळू शकत नाही. आपल्याला बाहेरचे आवाज ऐकायला येतातच, आपण काही टाळू शकत नाही, कारण कान कानाचं काम करणारच ठेव. पण हे काम कसं होतंय, प्रकृतीच्या स्वभावानुसार आपोआप होणारं काम आहे, हे तो करत नाही, जाणून बुजून करत नाही. आता आपण मुद्दाम ऐकायचं आपण काय करतो की आता आपल्याला प्रवचन ऐकायचंय किंवा आपल्याला गाणं ऐकायचं तर आपण एकाग्रता करतो, ते आपण मुद्दाम करतो. पण इतर आवाज येतात ते येतातच की, आपोआपच येतात ते, म्हणजे तो स्वभाव, स्वाभाविकरित्या ही कामं होत असतात. म्हणून तो काय करतो की मी हे करत नाही, हे प्रकृतीमध्ये गुणाने आपोआप होतंय असं तो समजतो. त्यामुळे त्याला ती कर्म लिप्त होत नाहीत. असं काय होतं तर त्याला जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही. मी आज अमुक एक आहे आणि मी हे करतोय अशी आठवण नाही त्याला. तरी कर्तृत्व कैसे काही उरे सांगे, आणि मी करत नाही म्हणजे माझं कर्तृत्व पण काही नाही ना, आपोआप सहज घडून जाणाऱ्या गोष्टी आहेत ह्या. आता निसर्गामध्ये इतक्या गोष्टी होत असतात. आता मध्येच पाऊस आला, सगळं वातावरण बदलून गेलं, हे कोणी केलं का मुद्दाम? प्रकृतीमध्ये बदल घडत गेले, त्या प्रकृतीच्या बदलानुसार त्या गोष्टी घडल्या. त्याचं कर्तृत्व कोणाकडे दिलं आपण? हा नाही, आपोआप यदृच्छेने घडणाऱ्या गोष्टी असं आपण म्हणतो. यदृच्छेने वारा वाहतो, यदृच्छेने पाऊस पडतो, यदृच्छेने ऊन तापतं, हे आपोआप घडणाऱ्या गोष्टी. तसंच आपलं शरीर यदृच्छेने काम करतं आणि त्याचं कर्तृत्व आपण घ्यायचं नाही असं तो समजतो. म्हणून त्याला कर्तृत्व नाही. मग त्याच्यासाठी शरीराचा त्याग करायला पाहिजे का? त्याची काय आवश्यकता नाही. शरीराचा त्याग केल्यानंतरच आपण कर्तृत्वापासून मुक्त होऊ असं मानायचं काही कारण नाही. ऐसे तनुत्यागे विण अमुहूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्व गुण त्या कर्मयोगाच्या ठिकाणी आपल्याला अनुभवाला येतात. कारण तो कसा झालेला असतो, आत्मस्वरूप झालेला असतो. त्याचा आत्मा सगळ्यांशी एकरूप झालेला असतो, प्रकृतीनुसार कार्य करत राहतो.
त्याला सुद्धा भूक लागते, त्याला सुद्धा तहान लागते, त्याला सुद्धा सगळं लागतंच की 12 वाजले की संन्यासाला सुद्धा भिक्षा मागायला बाहेर पडावं लागतं. त्यामुळे ह्या गोष्टी होणारच आहेत, नैसर्गिक आहेत. त्या काही मुद्दाम कोणी करत नाही आणि तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाही. म्हणजे त्या भिक्षेमध्ये इन्व्हॉल्व झालाय, मला हे मिळालं, आज मला ते मिळालं, असलं काही विचार तो करत नाही. जे काय असेल ते घेतो, तो स्वीकारतो. एरवी आणिकाची परी तोही एक शरीरी. एरवी तो शरीरी आहेच की, आपल्यासारखाच शरीरी आहे. आणिकांची परी इतर जसे असतात त्या ठिकाणी सुद्धा तोही तसाच आहे. अशेशी ही व्यापारी वर्ततू दिसे, सर्व व्यवहार करत असताना दिसतो. कसे व्यवहार करतो तोही नेत्री पाहे, तोही डोळ्यांनी पाहतो. श्रवणी ऐकतो आहे, कानाने ऐकतो. परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखी. पण आश्चर्य असं की तो त्या व्यवहाराने लिप्त होत नाही. ऐकतो, करतोय, येतात आपोआप प्रकृतीनुसार सगळं होतं. स्पर्शाशी तरी जाणे, स्पर्श जाणतो. परिमळू सेवी घ्राणे, नाकाने वास घेतो. सर्वचित बोलणे तयाही असे, अवसर असेल, योग्य असेल, समयोचित बोलणं असेल तसं तो बोलतो. आहाराचे स्वीकारी, ज्याचा आहाराचा स्वीकार करायचा तो करतो. त्याजावे ते परिहारी, जे त्याग करायचंय त्याचा त्याग करतो. निद्रेची अवसरी निधीजे सुखे, झोप आली की सुखाने झोप. आपुलेनी इच्छा वसे, तोही जा चालतो दिसे. आपल्या इच्छेने तो पण चालतोय असं दिसत. पै सकाळ कर्म ऐसे राहते किर, आणि सगळी कर्म करत असताना तो सगळं आचरण करत असतो. राहते किर हे सांगो काही एक एक, एक एक काय सांगू तुला. देखे श्वासोश्वासाधिक, आणि निमिषोनिमिष आदी करून त्याचा श्वासोच्छ्वास, त्याची पापण्यांची उघडझाप, हे सगळं चालू असतं. पार्था तयाच्या ठाई, हे आगवेची आती पाही. त्याच्या ठाई हे सगळं आहे, आपल्यासारखं सगळं आचरण तो करतो. परी तो करता नव्हे काही, प्रतीती बळे, हा शब्द महत्वाचा आहे. प्रचिती आल्यामुळे, त्याला अनुभव आल्यामुळे तो म्हणतो हे सामर्थ्य माझं नाही, हे जे करतो आहे ते सामर्थ्य माझं नाही. आपल्या मनासारखं काही होत असतं का सांगा? काही नाही. जसं घडेल त्याच्यात आपण स्वतःला मोल्ड करतो, बरोबर की नाही? आपण त्यानुसार आपले प्लॅनिंग सुद्धा बदलतो की नाही? आपण समजा एखादी गोष्ट ठरवली करायची, तर ती आपल्या मनासारखी त्याच क्रमाने घडेल असं असतं का? मग आपण काय करतो? बदलतो, प्लॅनिंग बदलतो की नाही? ठीक आहे, असं झालं तर आपण आता असं करूया, अमुक एक झालं तर असं करूया. नाही, याचा अर्थ काय होतो? हे आपण ठरवतो, तसं काय होतं असं नाही. ते घडणाऱ्या गोष्टी त्या क्रमाने घडत असतात, आपण फक्त तिथे मध्ये जातो त्या कर्माच्या मध्ये. तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा जेवढं आपलं आयुष्य आहे तेवढं आपल्या आयुष्यभर या गोष्टी सगळ्या चालू राहणार आहेत. त्याला आपलं कर्तृत्व काही मानायचं नाही. आपलं कर्तृत्व नाही मानलं की ते कर्मबंधन लागत नाही. आपलं कर्तृत्व मानलं की मग हे मी चांगलं केलं, हे वाईट केलं, मग याचं मला वाईट वाटलं, त्याचं मला चांगलं झालं, हे विचार आपल्या मनामध्ये येतात. म्हणजे सगळा संबंध कुठे येतो? आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारांशी या सगळ्या गोष्टीचा संबंध आहे. मनामध्ये काय काय येतं, तर मन कुठे असतं जोडलेलं, त्याचा विचार करावा लागतो. आपण ध्यान करतो म्हणजे काय करतो? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. आपण आता बसलो आणि आपण विचार केला की काय नेमकं आपण म्हणजे कोण असतो, तर आपल्या लक्षात येतं की आपण हे आपल्या मनाच्या संदर्भामध्ये आपण जास्त अटॅच असतो. मन शरीराला जोडलेलं असतं की नाही, आणि सगळ्या आपल्या भावना, आपले विचार, आपली बुद्धी, हे आपल्या मनातल्या सगळ्या विचारांशी संबंधित असतात. म्हणजे आपण
स्वतः जर विचार करायचा झाला तर आपण नुसतं शरीर आहे का? नाही, आपण शरीराबरोबर मन पण आहे. पण आपलं शास्त्र काय सांगतं, की मन हे कोणासाठी काम करतं? मनामध्ये इतके सगळे विचार येतात कुठून? मनाचा संबंध कशाशी आहे? तर मनाचा संबंध अनेक जन्मातल्या कर्मांशी आहे. अनेक जन्मांचे कर्माचे संस्कार त्या मनामध्ये असतात आणि ते आपलं सूक्ष्म शरीर असतं. पण मन एनर्जी कोणाकडून घेतं हे सगळं विचार करण्यासाठी हे? तर ते आपल्या आत्मस्वरूप जीवात्म्याकडून एनर्जी घेतं. म्हणजे जीवात्मा जर शरीरामध्ये स्थिर असेल तर मन काहीतरी काम करू शकतं आणि मन इंद्रियांना काम करायला प्रवृत्त करतं. आपल्या योगशास्त्राने याच्यावरती खूप विचार केलाय, की या मनातले जे काही हे सगळे संस्कार आहेत, की ज्या संस्कारामुळे आपण हे सगळं कार्य करत असतो, तर ते सगळे जे संस्कार आहेत मनातले, हे सगळे संस्कार मनामध्ये चलबिचल निर्माण करतात, मनाला प्रवृत्त करतात, इंद्रियांना प्रवृत्त करतात सगळं करायला. पण याच्यासाठी चैतन्याची आवश्यकता आहे. मन हे जड आहे. मन हे चैतन्य नाही. चैतन्ययुक्त नाही. ते चैतन्याच्या संबंधात येतं आणि मग त्याला एनर्जी मिळते. या गोष्टीचा योगशास्त्राने खूप विचार केलाय आणि त्यामुळे त्यांचं सगळं म्हणणं असं असतं, की मनाला तुम्ही आत्मस्वरूपाशी जोडून द्या. योग कोणाचा करायचा? मनाच्या वरती कंट्रोल करून मन आणि आत्मस्वरूप यांना जोडून देत आणि मग हा कसा होतो? सगळ्यांचा आत्मा तो होतो. सगळ्यांचा आत्मा तो झाला, की मग त्याला हे या गोष्टी आपोआप जमतात, असं त्यांनी सांगितलं. तुम्ही याच्यासाठी जर आपण चिंतन करायचं म्हटलं तर सूत संहिता नावाचा ग्रंथ आहे. सूत संहितेमध्ये अ, या सूक्ष्म विचार खूप केलेला आहे. दोन्ही योगाचे कुठले तुम्ही हठयोगाचे ग्रंथ घ्या, पतंजली योग घ्या, नंतर सूत संहिता घ्या. त्याच्यामध्ये मनाचं कॉन्सन्ट्रेशन याच्यावरती सगळ्यावरती खूप विचार केला. म्हणजे समजा आता त्याच्यामध्ये नादानुसंधान म्हणून एक आहे. म्हणजे नाद ऐकायचा. तर आपण जर दोन्ही कान बंद केले तर आवाज येतो कानामध्ये. तर कुठले कुठले आवाज येतात, काय करायचं त्याच्यावरती अनुसंधान ठेवायचं आणि त्याच्यावर एकाग्रता करायची. असा एक नादानुसंधानाचा एक अभ्यास असतो. आणि मग हळूहळू तुम्हाला शरीरात असणारा ओंकार नाद ऐकायला येईल, असं त्यांचं म्हणणं. आणि मग बासरीचे आवाज येतात, घंटेचे आवाज येतात आणि कुठले कुठले आवाज येतात हे म्हणले. म्हणजे योगाच्या संदर्भात जर विचार करायचा झाला तर श्रीसुक्त आपण म्हणतो तेव्हा आपण म्हणतो ना, हस्तिनाद प्रबोधिनी. हस्तिनाद तिथे खरं योगाचा संदर्भ आहे. कुंडलिनी शक्ती जर घेतली, लक्ष्मी म्हणजे, तर ती जेव्हा जागृत होत असते त्यावेळेला प्रचंड आवाज ऐकायला येतो. त्याच्यामधला हा एक आवाज आहे, हस्तिनाद प्रबोधिनी. असे खूप संदर्भ आहेत श्री सूक्तामध्ये. योगाचे संदर्भ खूप आहेत. एक कुंडलिनी म्हणून जर तुम्ही श्रीकडे बघितलं, लक्ष्मीकडे बघितलं, तर त्या कुंडलिनी शक्ती संदर्भात जर सगळ्या श्लोकांचा अर्थ केला तर तो फार वेगळा होतो. आपण म्हणतो ना, म्हणून ते म्हणावं म्हणजे कसं आपल्या कुंडलिनी शक्तीवरती त्याचा परिणाम होतो. जेवढं श्री सूक्त आपण जास्ती म्हणू तेवढा आपल्यावरती त्याचा परिणाम होतो. तसं हे सूत संहितेमध्ये किंवा पतंजली योगमध्ये किंवा हठयोग प्रदीपिकेमध्ये सगळ्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की तुम्ही सगळ्या या प्रकृतीच्या गुणांच्या पासून, प्रकृतीच्या स्वाभाविकरित्या घडणाऱ्या घटनांपासून स्वतःला अलिप्त करून घ्या. म्हणजे मग प्रकृतीचे गुण आपल्याला
लागत नाही. आता दुखणी वाणी नैसर्गिक आहे, म्हणजे विकार हा प्रकृतीमध्ये स्वाभाविक आहे. बदल हा होतच असतो प्रकृतीमध्ये. बरेच विकार सांगितले सांख्यांनी सुद्धा प्रकृतीचे. ते सगळे आजारी पडणं हा विकारच आहे ना, विकारच म्हणतात की नाही. नॉर्मल प्रकृती कशी स्वस्थ असते. स्वस्थ प्रकृती हा विकार नाहीये, हे स्वस्थता हा स्वभाव आहे प्रकृतीचा. पण काहीतरी बदल झाला की विकार झाला असं आपण म्हणतो. दुखण्याला विकार म्हणतो, विकार झाला. तर तो थांबला की ती पुन्हा नॉर्मली स्वस्थ होते. जे प्रकृती मुळात कशी आहे, स्वस्थ आहे. पण आपल्या वागण्याने, बाहेरच्या वातावरणाने, आणखीन कुठल्या कारणाने तिच्यामध्ये विकार उत्पन्न होतात. ते विकार थांबवायचा आपण प्रयत्न करतो. तसे मनामध्ये पण विकार उत्पन्न होतात. मनामध्ये सुद्धा अनेक संस्कारामुळे सतत विकार उत्पन्न होत असतात. आणि त्यांना थांबवायचा प्रयत्न करण्यासाठी मग आपण नामस्मरण करतो. नामस्मरणाने सुद्धा तुम्ही समाधीपर्यंत जाऊ शकता. नामस्मरणाने होऊ शकतं. नाहीतरी आपण ध्यान करतो. वाईट विचार मनात येणं हा पण विकारच आहे. तो कुठलाही विचार हा विकारच आहे. मन स्वस्थ असणं, शांत असणं हा मनाचा स्वभाव आहे. निर्विकार आणि काही मनामध्ये मोकळा मन. आणि मोकळ्या मनामध्ये की नाही काहीतरी नवीन सुचतं. काहीतरी निर्विकार मनामध्ये काहीतरी नवीन आपल्याला सुचत असतं. परवा बरडून येताना मी फलटणला गेले. आम्ही फलटणला गेलो की हरिभावांच्याकडे दर्शनाला जात होतो. तर हरिभावांचं दर्शन घेऊन मी बाहेर बसले होते. बाहेर बसल्यावर म्हटलं जरा महाराजांशीच आपण काहीतरी बोलूया. बरेच दिवसांनी आपण आलोय म्हणून डोळे मिटले. तर मन शांत झालं. मन शांत झाल्यावर काय आलं, एक मंत्र आला मनामध्ये. म्हणजे मला माहिती नव्हता, काय नाही. ओम सच्चिदानंद सद्गुरु शांताय नमः. हा मंत्र आपल्याला कसा आला? आता हा काही मी स्वतःहून उत्पन्न केला नाही, पण त्या ठिकाणी मनाची शांतता, मनाची एकाग्रता इतकी झाली की तो मंत्र आपोआप मनामध्ये म्हटला गेला. ओम सच्चिदानंद सद्गुरु शांताय नमः. काही म्हणजे संबंध नाही, विचार नाही, त्याचं चिंतन केलेलं नाही, काय नाही, पण मनाची एकाग्रता इतकी पटकन साधली गेली की त्या एकाग्रतेमध्ये तो मंत्र प्रकट झाला. अरे ते म्हटलं आपल्याला नवीन मंत्र सुचला. सद्गुरूंच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये असे अनुभव येतात बघा. काही गमतशीर अनुभव येतात. पण याचा अर्थ असा झाला की त्या ठिकाणी मन एकाग्र झालं. इतकं शांत झालं मन की त्या मनामध्ये एका मंत्राचा स्फुरण झाला. आता हे कर्तृत्व माझं नाहीये ना, हे त्यांचं कर्तृत्व आहे, गुरूंचं कर्तृत्व आहे. कारण गुरूंच्या सान्निध्यामध्ये मनाची एका क्षणात मनाची एकाग्रता साधली गेली. इतकं शांतता एकदम वाटली आणि त्याच्यामध्ये हा मंत्र, मग तोच मंत्राचा जप केला तिथे. दुसऱ्या मंत्राचा जप करायचं काही कारणच नव्हतं. चला म्हणलं हा मंत्र त्यांची इच्छा आहे, आपण हा मंत्र म्हणावा. त्यांनी सुचवला, मग त्या मंत्राचा थोडा वेळ जप केला तिथे. अर्थ तर सोपा आहे ना. सच्चिदानंद गुरूंचं रूप आहे, शांत हे त्यांचं स्वरूप आहे, शांत असतात ते, त्यांना आपण नमस्कार करतो. इतका सोपा आणि साधा अर्थ आहे त्याचा. पण मग तो जप मनामध्ये झाला तिथे त्या ठिकाणी. पण अशी एकाग्रता साधते केव्हा तरी, आणि एकाग्र मनामध्ये ज्ञानाचं नेहमी उदय होतो. एवढं लक्षात ठेवायचं. आता हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. पण हे कसं होतं आपल्याला नाही कळत. आपण हे काही करत नसतो. त्यांच्या ठिकाणी तिथे बसल्यानंतर आपोआप मनाची एकाग्रता सहज होऊन गेली. छान आहे मंदिर. आपण गेलो फलटणला तर आपण जाऊया मुद्दाम. त्यांना पेढा भरवायचा. एकदा गेलो होतो. हा पेढा लावला, बरोबर. पेढा खायला घालायचा असतो त्यांना. उपळेकर महाराजांचं दर्शन घेऊन मग आपण हरिभावांचं
हरिबुवा नदीच्या काठाला आहे. हरिबुवांच्या दर्शनाला गेलो होतो. तिथे त्यांना पेढा खायला घालतात म्हणून पेढा खायला घालायचं त्यांना. ती पद्धत आहे तिथे. पण असं मनाची एकाग्रता सुद्धा कधी होईल हे हे सुद्धा आपल्या हातामध्ये नाहीये. त्यामुळे त्याचं कर्तृत्व पण आपल्याकडे घ्यायचं नाही. स्वाभाविकरित्या घडलं, गुरूंच्या कृपेने घडलं. म्हणजे असा आपल्याला सुद्धा अनुभव कधीतरी येतो आणि हे नामस्मरण करता करता या सगळ्या गोष्टी होतात, आपोआप होतात. आणि मग काहीतरी त्याच्यातून आपल्याला लाभ होतो, नवीन काहीतरी लाभ होतो किंवा मनाच्या शांततेमुळे एक प्रकारचं समाधान मिळतं, शांती मिळते मनाला, आनंद मिळतो. तो एक वेगळाच आनंद आहे ना, मन शांत होणे, निर्विकार मन होणे. तसं हे प्राकृतिक म्हणजे थोडस आपण मनाचा संयम केला की मुद्दाम आधी करावा लागतो, नंतर आपोआप होतो. जप करताना आपण एकाग्रता करतो तेव्हा मनाचा संयम आपण करतोच. करता करता केव्हा तरी तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा अनुभव येऊ शकतो, कोणालाही येऊ शकतो. इथे काय मीच पाहिजे असं नाही. कोणालाही तुम्हाला सुद्धा बसल्या बसल्या जर तुमचं मन क्षणकाल एकाग्र झालं ना, तर तुम्हाला सुद्धा असं काहीतरी सुचेल. आणि असं सुचलं ना की लिहून ठेवत जा. असे अनुभव लिहावेत. लिहून ठेवलं ना की मग आपल्याला कळतं की आपण कुठल्या दिशेने चाललोय, कुठल्या दिशेने आपली प्रगती होतीये. आणि सगळ्यांना येतो बरं का, सगळ्या साधकांना हा अनुभव येतोच येतो, 100% येतो. असं काही कोणी त्याच्यातून हे नाहीये की याला येतो, बाईला येतो, पुरुषाला येत नाही, किंवा पुरुषांना येतो, बायकांना येत नाही, असलं काही नाही. लहान मोठं वय कशाचा काहीही संबंध नाही इथे. मनाची एकाग्रता एवढा एकच त्याच्यामध्ये संबंध आहे. पण मन कधीतरी असं पटकन एकाग्र होऊ शकतं आणि याचा अनुभव फार चांगला वाटतो आपल्याला. तसे म्हणजे हे आपल्या इच्छेने नाहीये, एवढं मात्र आपण लक्षात ठेवायचं की हे सद्गुरूंच्या कृपेने त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी होत असतात. तसे प्रकृतीचे विकार हे प्रकृतीच्या स्वाभाविकरित्या गुणाने येतात. त्यामुळे हा जो आहे ज्ञानी तत्वविद, तत्व जाणणार आहे, तो त्याचं कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही. प्रतीती बळे म्हटलं ना मी, अनुभव काय अनुभव आपल्याला येतात, काय त्याला आलेले अनुभव आहेत, तर त्याचा आत्मा हा सर्व भूतांच्या ठिकाणी असणारा आत्मा एकच. जे जई भ्रांती से जे सुतला, भ्रांती रूप आक्रणावर झोपला होता, तई स्वप्न सुखे भूतला म्हणजे घेरला, त्यावेळी स्वप्नाच्या सुखाने घेरला. मग ज्ञानोदयी चेईला, मग त्याच्यामध्ये ज्ञानाचा उदय झाल्यावर तो जागा झाला, म्हणून तो आपल्याला करता समजत नाही. असं पुढे जोडून घ्यायचं त्याला. जई भ्रांती से जे सुतला, भ्रांतीच्या अंतरणावर झोपला होता, तही स्वप्न सुखे भूतला म्हणजे त्याला ह्या सगळ्या प्रकृती संसाराच्या स्वप्नाचं त्याला सुखामध्ये तो रमला होता. पण त्याच्यामध्ये ज्ञानोदय झाला, त्याने तो जागा झाला, म्हणून तो करता स्वतःला समजत नाही. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. ब्रह्मणी आधाय सप्तमी आहे. ब्रह्माच्या ठिकाणी कर्मे अर्पण करून, ब्रह्मामध्ये कर्म अर्पण करून, आणि कशी संगम त्यक्त्वा करोति यः, फलाची आसक्ती टाकून जो असे कर्म करतो. ब्रह्मणी आधाय, ब्रह्माच्या मध्ये आधारभूत होऊन अर्पण करून जो संग टाकून अशी कर्म करतो, स पापेन न लिप्यते, तो पापाने लिप्त होत नाही. कसा तर पद्मपत्रम इवाम्भसा, म्हणजे पाण्यामध्ये जसं कमळाचं पान ओलं होत नाही, तसं तो कर्माने लिप्त होत नाही. पण दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत. कुठलं? ब्रह्मणी आधाय कर्माणी.
संगम त्याक्त्वा करोति. दोन गोष्टी आहेत ना, ब्रह्माच्या ठिकाणी कर्मे अर्पण कर आणि फलाची आसक्ती टाकून दे. या दोन गोष्टी महत्वाच्या. फलाची आसक्ती, नाथ महाराज काय म्हणतात की प्रत्येक कर्माला फळ हे चिकटलेलंच असतं. तुम्ही मागता कशाला? हा, ते असतच. म्हणजे तुम्ही अभ्यास केला, पेपर लिहिलात बरोबर, तर मार्क पडणारच आहे. मागता कशाला की मला एवढे मार्क पडू दे? तेवढंच लिहिलेलं असतं, तेवढे मार्क पडतातच तुम्हाला. पुण्यकर्म केलं, ते जे पुण्यकर्म केले त्याचं फळ त्या पुण्यकर्माबरोबर आहेच आहे. पापकर्म केलं त्याचं फळ त्याच्याबरोबर आहेच आहे. तेव्हा वेगळं कर्म कशाला मागता, फळ कशाला मागता, असं नाथांचं म्हणणं आहे. फळ मागता नाडले सकळ, असं त्यांनी म्हणले. कर्माला फळ चिकटलेलंच आहे, तर फळ मागता कशाला? त्यापेक्षा जे काही यायचं असेल त्याच्यावर ते येऊ दे. आपल्याला जे योग्य वाटतं ते कर्म आपण करायचं. घालत म्हणजे मग आपल्याला ते कर्म लिप्त होत नाही, असं त्यांचं म्हणणं. आता अधिष्ठान संगती. अधिष्ठान संगती म्हणले कुठल्या? चैतन्याच्या अधिष्ठानाने, हो ना. अशेषाही इंद्रिय वृत्ती आपला लिया अर्थी वर्तत हाती. हे आपल्याला कळलंय. चैतन्याच्या अधिष्ठानावर आश्रयाने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयांकडे धाव घेत असतात, हे आपल्याला माहिती. वर्तत आहात. कसं होतं हे? आता हेच हेच सगळं घडणार जे आपल्या बाबतीत घडतं ते त्या योग्याच्या बाबतीत सुद्धा घडतं. पण तो ते कसं घेतो? दीपाचे निप्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योगयुक्त. त्याच्यातून आपल्यात एवढा फरक. दिव्याच्या प्रकाशामध्ये घरातली कर्म जशी होत असतात, पण त्या कर्माचा दिव्याशी काही संबंध नसतो. तसं त्या देहामध्ये जीवाच्या आत्म्याच्या अधिष्ठानावर सगळी कर्म घडत असतात. त्याचा त्या आत्म्याशी काहीही संबंध नसतो, असं योगयुक्ताला माहित असतं आणि आपल्याला तेवढं जमत. एवढाच आपल्यात त्याच्यात फरक. बाकी काही फरक नाही. त्याची कर्म आपल्यासारखीच असतात. आपण जे सगळं करतो ते सगळी कर्म तो करत असतो, पण तो असं समजतो आणि आपण ती कर्म आपण करतो आहोत, म्हणजे आपल्याला लावून घेतो. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा ना कळे. तो सगळी कर्म करतो पण कर्मबंधनाला चिकटत नाही, जाणत नाही. जाणत नाही. कर्म देहामध्ये चालत असतात पण तो त्याने तो जाणत नाही. जैसे न सिंपे जळी जळी पद्म. ज्याप्रमाणे कमळाचं पान पाण्यात असून सुद्धा ओलं होत नाही, असं तो राहत. म्हणजे इथं काय महत्वाचं आहे याच्यामध्ये? अधिष्ठान संगती. आपल्याला यातलं लक्षात काय ठेवायचंय? तर चैतन्याच्या अधिष्ठानावर सगळ्या इंद्रिय वृत्ती ज्या आहेत त्या चाललेल्या असतात. इंद्रिय आपापल्या विषयांकडे धाव घेत असतात आणि ती त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्याच्यामध्ये कोणाचंही कर्तृत्व काही नाही. डोळे वस्तूकडे जाणार, पाहणार. कान विषय ऐकायचा आहे ते ऐकणार. जीभ चव घ्यायची ती घेणार. त्यालाही कडू गोष्ट कडूच लागते, गोड गोष्ट गोडच लागते, पण तो कडू गोड मध्ये अडकत नाही. सगळ्या गोष्टी आपोआप त्या घडत असतात. कठोपनिषदामध्ये छान सांगितलंय बघा. कठोपनिषदाने काय म्हणलेलं आहे की इंद्रिय ही बनवतानाच अशी बनवली की त्यांनी या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी काही निर्माण झालेल्या आहेत त्या सगळ्यांचा आस्वाद घ्यावा याच्यासाठीच बनवलेले. कान ऐकण्यासाठी बनवलेले, डोळे पाहण्यासाठी बनवलेले, जीभ चव घेण्यासाठी बनवले, हात त्वचा स्पर्श घेण्यासाठी बनवलेले, नाक हे वास घेण्यासाठीच बनवलेले. मग ज्या कारणासाठी जी इंद्रिय बनवलेली आहे ती इंद्रिय ते काम करणार, याच्यात विशेष काय आहे? करणारच. या कुठल्याही इंद्रियांनी आत्म्याचं ज्ञान घ्यावं अशी व्यवस्था नाही. मी डोळ्यांनी ज्ञान घेईन
कानाने ज्ञान घेईन, जिभेने ज्ञान घेईन, चव बघून मग ठरवीन देव कसा आहे. असलं काही आहे का? कुठल्याही इंद्रियाचा परमात्म्याच्या ज्ञानाशी काही संबंध नाही. ती आपापलं काम करतात, तेवढ्यापुरतीच ती बनवलेली आहेत. त्यामुळे तुम्ही इंद्रियांच्याकडून कसलीही अपेक्षा करू नका. मग काय, कशाशी संबंध आहे? तर त्यांचं म्हणणं असं आहे की ही इंद्रिय सगळी जर गप्प बसली, कारण मन इंद्रियांच्या मागे धावते, बुद्धी मनाच्या मागे धावते आणि माणूस तो फक्त एक्स्ट्रावर्ट होतो. बाहेर बाहेर बाहेरचं सगळं ज्ञान, किती इन्फॉर्मेशन घ्यावी तेवढी थोडीच वाटते. सतत तुम्ही बाहेर 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 बाहेर. मग अशा वेळेला काय करायचं? जर तुम्हाला आत्म्याचं ज्ञान पाहिजे असेल तर सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती मनामध्ये एकत्र करा. मन बुद्धीच्या ठिकाणी एकत्र करा आणि बुद्धी आत्मचिंतनामध्ये लावा. मग तुम्हाला आत्म्याचं ज्ञान. त्यामुळे इंद्रियांच्यामुळे मला ज्ञान घेता येत नाही असं म्हणण्यातच काही अर्थ नाही. कारण इंद्रिय ही ज्ञान घेण्यासाठी बनवलेली नाही. पण इंद्रियांना ईश्वराच्या ठिकाणी एकत्र आणण्यासाठी म्हणून मग वेगवेगळी साधनं निर्माण केली. त्याच्यामध्ये मूर्तीपूजा. मग इंद्रियांनी काय करावं? तर मग देवाच्या मूर्तीमध्येच मन एकाग्र करावं. त्याचे सगळे उपचार करावे, त्याचा सगळा आनंद घ्यावा, त्याचा सोहळा संपन्न करावा. मग इंद्रिय कुठे राहतील? सगळी त्या देवाच्या मूर्तीच्या ठिकाणी एकाग्र राहतात. आणि मग सगुणाचं मध्ये उपासना करता करता कधीतरी तुम्हाला निर्गुणाची उपासना करता येईल आणि मग तुम्ही ध्यान बिन करून त्याच्यापर्यंत पोहोचू शकाल. म्हणजे इंद्रियांच्यासाठी म्हणून मग आपल्याला उपासनेचा मार्ग हा पत्करावा लागतो, सगुण पूजेत. मग नाही आपलं मन एकाग्र झालं तर सगुणावर मन एकाग्र करा. म्हणजे मग इंद्रियांना काम राहतं. नाही तर इंद्रिय काय करणार? इंद्रिय गप्प बसत नाहीत ना. किती तुम्ही डोळे बंद करा आणि कान बंद करा, तुम्हाला बाहेरचे आवाज येतात. बेल वाजलेली कळते, फोन वाजलेला कळतो, कोण काय बोलतंय ते सगळं कळतं. तर तो कामच त्याचं आहे ना कानाचं, की ऐकणं हे. ते नैसर्गिकरित्या काम करत. म्हणून मग ऐकायचंच आहे तर देवाचे स्तोत्र ऐका, ऐकायचंच आहे तर ज्ञान ऐका, ऐकायचंच आहे तर प्रवचन ऐका, ऐकायचंच आहे तर बोलायचं तर नामस्मरणच करा. देवासंबंधित गोष्टी करा, देवासंबंधित सगळं करा, देवाचं कीर्तन करा. असं त्या इंद्रियांना हळूहळू सवय लावायची. त्यामुळे कुठल्या पातळीवर आपण उपासना करतो हे फार महत्वाचं. आपण शारीरिक पातळीवर उपासना करतो का मानसिक पातळीवर उपासना करतो का बौद्धिक पातळीवर उपासना करतो का आपण एकदम विश्वात्मक निर्गुण निराकाराची उपासना करतो, हे फार महत्वाचं. म्हणून जायचंय आपल्याला कुठे? निर्गुण निराकाराकडे. पण उपासनेची सुरुवात आपण कुठून करतो? नामस्मरण. नामस्मरण हा पाया आहे. नामस्मरण करता 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 तुम्ही निर्गुणाकडे जायचं आणि आपोआप होतं. तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये एकाग्र व्हाल नामस्मरण करता करता करता, तेवढा आपोआप त्याच्यामध्ये निर्गुणापर्यंत आपण जाऊ शकतो. मग ह्या गोष्टी ज्या आहेत आपोआपच होतात. मग त्याला काही करावं लागत नाही. म्हणजे खूप पैलू आहेत त्या उपासनेला सुद्धा असे. म्हणून कुठली उपासना घ्यावी सुरुवातीला आणि ती सोडावी कधी हे पण कळालं पाहिजे. नाहीतर आपण त्यातच राहतो. उपासनेमध्ये असं सांगितलं की तुमची इयत्ता वाढली पाहिजे. जशी पहिली इयत्ता, दुसरी इयत्ता, तिसरी इयत्ता. तुम्हाला 12वीला जर जायचंय तर पहिली इयत्ता सोडली पाहिजे, दुसऱ्यात गेलं पाहिजे. दुसरी सोडली पाहिजे, तिसरीत गेलं पाहिजे. मी सारखं पहिलीतच राहीन आणि तरी मला 12वी व्हायचंय असं होणार नाही. म्हणून उपासना सुद्धा सोडायला पाहिजे. एक उपासना त्याच्यातून सोडायची म्हणजे थांबवायची नव्हे, प्रगती करायची. त्या उपासनेचं प्रगत रूप कुठलं आहे ते घ्यायचं. त्या उपासनेचं प्रगत रूप कुठलं आहे ते घ्यायचं. आणि सगळ्यात शेवटी सगळं थांबतं.
सगळ्या उपासना विरतात. कारण का निर्गुणांमध्ये सगळ्या एकत्र होतात. पण ती स्टेज खूप उशिरा येते, इतक्या लवकर येणार नाही. म्हणून अगदी एखाद्या दिवशी समजा आपल्या हातून नामस्मरण नाही झालं, आपण समजा ठरवलं असलं की रोज 10 माळा करायच्या, रोज 20 माळा करायच्या आणि आपल्या नाही झाल्या, तर नका करू, त्या दिवशी मानसपूजा करा ना. एकदाच बसा 5 मिनिटं मानसपूजा करून टाका, होऊन जाईल. त्याच्यामध्ये जप बीप सगळं करा, तेवढं बास होतं. आपण सोडत नाही. आपली गंमत अशी होते की आपल्याला भीती वाटते की अरे आज आपलं झालं नाही म्हणजे मानसिकता तशी असते. अरे आपलं झालं नाही, आज 5 माळा करायच्या होत्या, आपल्या झाल्या नाहीत, म्हणजे आता काहीच करायला नको, असं नाही करायचं. नाही तर नाही होऊ दे. अगदी झोपताना 5 मिनिटं तुम्ही मानसपूजा करा. कुठली जी आवडेल, महाराजांची करा, रामाची करा, कुणाचीही करा, पण मानसपूजा करा. श्री सुक्तामध्ये तर त्यांनी असं सांगितलंय पूजा करताना की सगळं तुमचं झालं ना, सगळी झाली की मानसपूजा पूर्ण झाली समजा तुमची, आणि मानसपूजेमध्ये हवन वगैरे सगळं तुम्ही केलं आणि त्याच्यानंतर ती सगळी पूजा तुम्ही ह्रीम मंत्रामध्ये एकत्र करा म्हणतात. ह्रीम हा मंत्र आहे, त्याच्यामध्ये ती पूजा कॉन्सन्ट्रेट करा, तिचं विसर्जन करू नका. मानसपूजेमध्ये विसर्जन करायचं नाही, विसर्जन नाही करायचं. त्या ठिकाणी ती सगळी आपल्या मनामध्ये एकत्र करायची. तसे त्या रीम, आणि मग दिवसभर फक्त रीम मंत्र म्हणा, बस, तुम्हाला बाकी काही करायची गरज असं सांगितलं. तसं आपण मानसपूजा केली तर आपल्या आवडीचा एखादा जर मंत्र असेल, त्या मंत्रामध्ये तुम्ही ती सगळी एकत्र करा, या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा. त्या मानसपूजेमध्ये समजा 108 जप केला तुम्ही, तो सगळा जप तुम्ही त्या एका मंत्रामध्ये ठेवा आणि बस तेवढंच दिवसभर एक नाव घ्या. बस, मनाने हे करायचं. ही सगळी पूजा झाली. आता षोडशोपचार पूजा केली आपण, देवाला अत्तर लावलं, फुलं वाहिली, नैवेद्य काय आपण केला समजा, अगदी पूर्णाच्या पोळीचं करा किंवा कुठलाही, काही नाही, आपलं शिरा नैवेद्य दाखवला, खीर दाखवली, तर ते सगळं करून आपण त्याचं आरती केली. आरती केल्यानंतर आपण जप केला 108 वेळा मनामध्ये, आणि मग ही सगळी पूजा आपण त्या एका मंत्रामध्ये आपण आणून ठेवली आणि बस श्रीराम म्हणा, बाकी काही मग करायची गरज नाही. सगळं झालं तुमचं, 10 माळापेक्षा जास्त जप झाला, मग तो मोजला जात नाही मग किती झालं. हा, समर्थ त्याच्यानंतर तुम्ही काय झालं, मानसपूजा जी करत होते त्याचा इतका मानसपूजेमध्ये सुद्धा त्या सुगंध निर्माण होता, उदबत्ती लागली, हे लागलं, ते लागलं, सगळ्यांना वास यायला लागला. म्हणजे मानसपूजेचे तिथे इतका इफेक्ट होता. ते आज तर सांगतो ना हो ना, म्हणजे मानसपूजेचं खूप एकरूप व्हायला पाहिजे, तेवढं सुद्धा बास होतं. म्हणजे उपासनेमध्ये प्रगती व्हायला पाहिजे आणि प्रगत उपासना करत गेली पाहिजे. प्रगत उपासना करत गेली की योग आपोआप साधतो आपल्याला. तिथेच थांबायचं नाही. 10 माळाचं 10 माळामध्येच अडकू नका, पुढे जा, पुढची उपासना करा, पुढची उपासना करा. उपासनेमध्ये प्रगती होत गेली पाहिजे, आणि उपासनेमध्ये प्रगती झाली की नाही हे आपल्या आपल्या अनुभवावर ठरवायचं. आपल्याला अनुभव येत राहतात की आपल्या उपासनेमध्ये प्रगती झाली का, झाली असं आपल्याला दिसून येतं. सगळ्यांना अनुभव चांगले येतात, असं काही नाही की याला येतो त्याला नाहीये. परमेश्वराची कृपा सगळ्यांवर असते, सगळ्यांची काळजी घेत असतो परमेश्वर, त्यामुळे सगळ्यांना अनुभव येतात. फक्त तुम्ही लिहून ठेवत जा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला आज काय चांगला अनुभव आला, काय नाही आला. म्हणजे मग आपल्याला कधीतरी बसल्यानंतर कळतं की मग ठीक आहे, आपण आता ही करूया, मग ही करूया, मग याच्यामध्ये काय वाढवलं पाहिजे, आता या उपासनेत काय वाढवलं पाहिजे, तर अमुक एक आपण भर घालूया. या उपासनेमध्ये काय वाढवलं पाहिजे, तर आपल्याला अमुक एकाचं हवन करायला पाहिजे आता, मग आपण हवन करूया. असं आपोआप होत जातं. आपोआप सुचतं, तुम्हाला सुचवणारे कोणीतरी भेटतात आणि ते काम होत जातं.
आता ग्रहण आहे समजा, ग्रहणामध्ये तुम्ही जप करायचा असतो. का करायचा? तर मलिनता जाते, मलिनता येते जपाला, नामस्मरणाला किंवा जपाला की नाही, मलिनता येते, आपल्याच विचारांनी येते किंवा कोणाची तरी नजर पण लागलेली असते, जसं पण होऊ शकतं. तर ती जाण्यासाठी ग्रहणामध्ये जप करावा. ग्रहणामध्ये आंघोळ करायची ग्रहण लागलं की, आणि जपाला बसायचं. जेवढा वेळ ग्रहण असेल तेवढा वेळ जप करायचा. ग्रहण संपलं की पुन्हा एकदा आंघोळ करायची. मग त्याला परत नूतनता प्राप्त होते, परत ताकद प्राप्त होते. करून बघा तुम्ही. आता ग्रहण आहे, मला वाटतं आपल्याकडे दिसतं की नाही मी बघितलं नाही अजून, पण आहे वाटतं आता ग्रहण केव्हा. केव्हा तरी आहे. मी अजून पाहिलं नाहीये आपल्याकडे आहे का नाही, किती वेळ आहे. मग अशा वेळेला महामृत्युंजयाचं आवाहन करावं, म्हणजे उपासना वाढवायची, वाढवायची. तसं तो योगी आपोआपच त्याचं सगळं होतं आणि तो वाढत. थांबूया काय ते? सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु.